सातारा जिल्हा परिषदेवरून महायुतीत झालेल्या राड्यावरून खासदार संजय राऊतांनी शिंदेंच्या शिवसेनेला डिवचलंय। कातडं पांघरलेल्या वाघांची मांजरं झाल्याची टीका संजय राऊत यांनी केली। तर तुम्ही केलेल्या कर्माची फळच तुम्हाला मिळाली असल्याचा टोला सुद्धा राऊत यांनी शिंदेंच्या मंत्र्यांना लगावलाय। विधिमंडळाच्या पायऱ्यांवर या वाघांची म्हणजे कातडं पांघरलेल्या वाघांची अक्षरशः मांजरं आणि बोके झाले होते। सरकारमधल्या मंत्र्यांची अवस्था का? तुम्हाला भारतीय जनता पक्षाच्या मंत्र्यांनी सातारच्या रस्त्यावर बेदम चोपलाय। सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेच्या मंत्र्यांमध्ये झालेल्या राड्यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी मंत्र्यांवर टीकास्त्र डागलंय। शिवसेनेच्या मंत्र्यांना साताऱ्याच्या रस्त्यावर बेदम चोपल्याचा आरोप संजय राऊत यांनी केलाय। कातडं पांघरलेल्या वाघांची मांजर झाल्याचा टोलाही त्यांनी लगावलाय। हे वाघाचे कातडे पांघरलेले वाघ गर्जना करत होते, स्वाभिमानासाठी हिंदुत्वासाठी आम्ही कसं पक्ष सोडला, आणि काल त्यांची विधिमंडळाच्या पायऱ्यांवर या वाघांची म्हणजे कातडं पांघरलेल्या वाघांची अक्षरशः मांजरं आणि बोके झाले होते। सरकारमधल्या मंत्र्यांची अवस्था का? तुम्हाला भारतीय जनता पक्षाच्या मंत्र्यांनी सातारच्या रस्त्यावर बेदम चोपलाय। कुठे गेला तुमच्यातला शिवसैनिक? कुठे गेला तुमच्यातला तो बाळासाहेबांनी घडवला मर्द मावळा? मार खाल्लात तुम्ही, तुमच्याच सहकारी मंत्र्यांकडून मार खाल्लात, आणि तुम्ही विधिमंडळाच्या पायऱ्यांवरती छाती पिटताय, म्याव म्याव करताय। बघा, शेवटी जे कर्म तुम्ही केलं त्या कर्माचं एक फळ आहे। शिवसेनेच्या मंत्र्यांवर राऊत यांनी केलेल्या टीकेला भाजपनं प्रत्युत्तर दिलंय। संजय राऊत हे वाघाचं खोटं कातडं पांघरून काँग्रेसची गुलामी करत असल्याचा आरोप भाजपनं केलाय। कोण पांघरलंय? संजय राऊत, तुम्ही वाघाचं कातडं पांघरलेलं आहात। तुमच्या आत गुलाम दडलेला आहे। तुम्ही काँग्रेसची गुलामगिरी करतायत। वाघाचं कातडं पांघरायचं आणि काँग्रेसची गुलामगिरी करायची ही संजय राऊत आणि उभाटा गटाची सवय झालेली आहे। बाकी इतर कोणी वाघाचं कातडं पांघरलंय का, काय झालंय हे सांगण्याच्या फंद्यामध्ये तुम्ही पडू नका। आधी आपण स्वतः गुलाम आहोत आणि वाघाचं कातडं पांघरून आपण ढोंग करतोय हे महाराष्ट्रानं ओळखलंय। विधिमंडळात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सातारा जिल्हा परिषद निवडणुकीत लोकशाहीची हत्या केल्याचा आरोप केलाय। या आरोपांचाही संजय राऊतांनी समाचार घेतलाय। मतदानापासून वंचित ठेवणं हा गुन्हा आहे, आणि मतदानापासून वंचित ठेवणं हा लोकशाहीचा खून आहे, आणि लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम बिलकुल करू नका अशा प्रकारचं मी त्यांना सांगितलं। ते बोलले असं काही होणार नाही। परंतु त्यानंतर मीडियामध्ये देखील मी पाहिलं, शंभूराज देसाईंनी स्वतः सांगितलं, म्हणजे मंत्री का गेले तिथे? कारण त्यांना माहीत होतं तिथे त्यांना अडवतील म्हणून त्यांनी पण त्या आपल्या याच्या सीमा जी आहे बाहेर होते, त्या गेटच्या बाहेरपर्यंत त्यांना गेल्यानंतर मंत्री बघितले नाहीत, पदाधिकारी बघितले नाही, कोणी बघितले नाही, जसे आमदार बघितले नाही, असे आरोपीला जो असं पकडतात तसं पकडून घेऊन गेले। त्या 4 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये जेव्हा जेव्हा लोकशाहीचा खून झाला आणि पोलिसांनी झुंडशाही केली, त्या सगळ्याचा केंद्रबिंदू हा विधिमंडळाच्याच इमारतीत आहे। त्याच्यामुळे छाती आपटून पडून हे काय करणार? मुळात जे लोकशाहीचा खून झाला असं म्हणतात त्यांचेच हात लोकशाहीच्या खुनानं रंगलेले आहेत। मला आश्चर्य वाटतं की विधिमंडळाच्या पायऱ्यावर काल काही मंत्री आमदार एका गटाचे 1-2 गटाचे होते, आणि लोकशाहीचा खून झाला, लोकशाहीचा खून झाला। सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत झालेला भाजप विरुद्ध शिवसेना असा खुला संघर्ष पाहायला मिळाला। आतापर्यंत दोन्ही पक्षांमध्ये शीतयुद्ध होतं, पण साताऱ्यातून भाजप विरुद्ध शिवसेना अशी रस्त्यावरची लढाई सुरू झाली आहे। पुढच्या काळात राज्यातल्या संघर्षाची ही सुरुवात असल्याचं सांगण्यात येत आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।